राम राम मंडळी. तर कसे आहात तुम्ही? भारी? आपण पण लय भारी. इस्त्रीला टाकलेले कपडे आज 6 दिवसांनी आपल्याला मिळाले आहेत. तेच घेऊन घरी चाललो होतो, तेवढ्या दिसलं की कारभारी आज टर्न करायच्या मोडमध्ये आहेत. समोरच्या कोपऱ्यात जिकडं 2 व्हीलरसुद्धा लागत नाही तिकडं 3 व्हीलर पार्किंग करून ठेवली होती साहेबांनी. बघू म्हटलं आता कसं काढतात रिक्षा, पण कारभाऱ्यांनी सव्वागिरी टाकून गर रिक्षा फिरवली आणि कशी बशी काढली बाहेर. रिक्षा बाहेर काढत नाही तोपर्यंत पॅसेंजर पण आलं बसायला. चला म्हटलं, कारभारी तर गेले कामावर, आपण पण निघूया आपल्या कामाला. कामाला जाण्याआधी नैवेद्य ठेवला आणि निघालो कामाला. सकाळ सकाळ सूर्यनारायणाचे दर्शन घेतले आणि आलो कॉलेजवरती. A few moments later. 5 वाजल्या आणि सुट्टीची घंटा वाजली. फटाफट पार्किंगमध्ये आलो आणि निघालो कलेक्शनला. तेवढ्यात मागून आवाज आला, मला पण सोड स्टेशनला. पाहतो तर आपले सकाराम मामा आपल्याला आवाज देत होते की मला पण सोड स्टेशनला म्हणून. तर त्यांना स्टेशनला सोडलो आणि फटाफट कलेक्शनला आलो. कलेक्शनला जाण्याआधी थोडी भूक लागली होती म्हणून उसाचा रस पियालो, कारण आपण बाहेरचं खाणं सोडून दिलेलं आहे. Meanwhile, कलेक्शन संपवलं आणि घरी आलो. दिवसभर कितीही ताणतणाव असला, कंटाळा असला तरी घरी आल्यावर मात्र एकदम फ्रेश होऊन जातो. घड्याळात 8 वाजल्या होत्या. आईने अजून जेवण बनवलेलं नव्हतं. मग म्हटलं आज बिर्याणीचा बेत करावं. आईने ग्रीन सिग्नल दिल्यावर समोरच असलेल्या चिकन सेंटरला गेलो आणि चिकन घेऊन आलो. तेवढ्यात आई म्हणाली, बिर्याणी खायची असेल तर मदत करावी लागेल. आईचं बोलणं कानार्थ टाकत आधी म्हटलं पोटाला थोडा आराम द्यावा, कारण बिर्याणी बनायला तर आज खूप उशीर लागणार होता. तर मंडळी आपली रेसिपी चालू झालेली आहे. आईने असा कांदा भाजून घेतला आहे, टोमॅटो पण कापून ठेवलेला आहे आणि तेवढ्यातच दुकानातून आणलेली अद्रक लसणाची पेस्ट अशी कांद्यात टाकत होती आई. नुसत्या वासानेच तोंडाला पाणी सुटत होतं. 2 hours later. 2 तास वाट पाहिल्यानंतर आता कुठं आपलं चिकन शिजायला सुरुवात झाली होती. तर पाहू शकता मंडळी कसं आहे, विषयच नॉट. बिर्याणीचा फडशा पाडला आणि आलो बाहेर खाल्लेलं जिरवण्यासाठी. तर कसा वाटला मंडळी आजचा व्लॉग? कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा.